नमस्कार मित्रांनो, आज गुरुवार दिनांक 14 मे 2020 रयतेच्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती महाप्रतापी शिवपुत्र अद्वितीय छत्रपती संभाजी महाराज यांच्या 363व्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या विचार आणि कार्यास त्रिवार मानाचा मुजरा आणि विनम्र अभिवादन. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 363व्या जयंतीनिमित्त सकल बहुजन समाजातील सत्यशोधक बांधव आणि भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा, विनम्र अभिवादन. आता आपण सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी ज्ञानासाठी परंपरेच्या नव्हे तर स्वानुभव म्हणजे स्वतःचा अनुभव त्या मार्गाने जाऊया हा उपदेश दिला होता. सिद्धार्थांनी अथक प्रयत्नांतून बोधी प्राप्त केली आणि ते शेवटपर्यंत सत्याच्या बाजूने उभे राहिले. अपार कष्ट सोसून आपली कुशाग्र बुद्धिमत्ता सुयोग्य रीतीने वापरून त्यांनी बोधी प्राप्त केली. सिद्धार्थांनी एके ठिकाणी उपदेश केलेला आहे तो असा की जे ते म्हणतात जे पाहिले आहे ते पाहिलं असं म्हणायचं. हा मध्यम निकायामध्ये एक उपदेश आलेला आहे. एकदा काय झालं, एक भिक्षू बाकीच्या भिक्षूंना सांगत असतो की मी आता अरहंत संबुद्ध झालेलो आहे. सिद्धार्थ म्हणतात की तो कोणत्या अनुभवावरून स्वतःला संबुद्ध म्हणत आहे तर तुम्ही कसे ओळखाल. की ते भिक्षूंना म्हणतात की असा भिक्षू म्हणत असेल की मी अरहंत संबुद्ध बनलेलो आहे, तर जर तो व्यक्ती तो भिक्खू असं सांगत असेल, त्याचे व्यवहार तसे असतील की तो जर म्हणत असेल जे पाहिलं आहे ते पाहिलं आहे असे म्हणणे, जे ऐकलं आहे ते ऐकलं आहे असे म्हणणे, जे आठवलं आहे ते आठवलं आहे असे म्हणणे, आणि त्यानंतर जे जाणलं आहे ते जाणलं आहे असं म्हणणे. तर भिक्खूनं अशी गुण, अशा चारही गोष्टी त्या भिक्खूकडे जर आढळल्या तर त्याच्या बोलण्याचे अभिनंदन करावे. जर ह्या चारही गोष्टी आढळल्या नाहीत तर त्या भिक्खूचे अभिनंदनही करू नये आणि त्याची निंदाही करू नये. सर्वात प्रथम ह्या चारही गोष्टी त्याच्याजवळ आहेत का? त्यानं जे पाहिलं आहे त्याला पाहिलं आहे असं तो म्हणत आहे का? त्यानं जे ऐकलं आहे त्याला ऐकलं आहे असं तो म्हणत आहे का? त्याला जे आठवलं आहे त्याला तो आठवला आहे असं म्हणत आहे का? आणि त्यानंतर त्याला जे जाणलं आहे त्यानं ते तो खरं म्हणजे सत्याचा आधार घेऊन तो जाणला आहे असं म्हणत आहे का? अशा चारही गोष्टी त्याच्याकडे आढळल्या तर त्याला अरहंत तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणतात की विद्या आणि अविद्या खूप महत्वाच्या आहेत. खुद्दक निकायाच्या इतिवृत्त कपाळातील विद्या सुद्धा आहे. त्यामध्ये अविद्या ही अकुशल धम्माच्या क्लेशकारक गोष्टींच्या निर्मितीला कारणीभूत असते. म्हणजे ज्याला काही ज्ञान नाही, ज्याच्याकडे विद्याच नाही, तर त्याच्यामुळे क्लेशदायक गोष्टी घडू शकतात. ज्याच्याकडे विद्या असते, ज्याच्याकडे ज्ञान असतं, तो दुष्कृत्य करण्यापासून सावध राहतो. प्रज्ञेची वृद्धी वा हानी ही सर्वात मोठी वृद्धी वा हानी असते. म्हणजे ज्याच्या अंगी प्रज्ञाशील करुणा आहे असा व्यक्ती अरहंत बनण्यासाठी आणि परिनिर्वाण म्हणजे निब्बाण प्राप्त करण्याच्या पात्रतेचा आहे. तथागत हे विभज्यवादी होते. त्याचा अर्थ ते कोणतीही गोष्ट त्याबद्दल जर त्यांना माहिती नसेल तर त्याबद्दल ते टोकाची भूमिका घेत नव्हते. त्यांना जी माहिती नाही तर ते माहिती नाही असं सांगायचे आणि कोणत्याही माहितीच्या आधारे, अपुऱ्या माहितीच्या आधारे ते टोकाची विधाने करीत नसत. त्यानंतर त्यांचं एक कालामसूत्र हे खूप परिचयाचं आहे. ते कालामसूत्र मी तुम्हाला सांगणार आहे.
ते कालामांना उपदेश करतात की कालामांनो, एखादी गोष्ट ऐकीव माहितीवरून स्वीकारू नका. म्हणजे तुम्ही ऐकलेली आहे म्हणून तिला स्वीकारू नका. परंपरा आहे म्हणजे आपल्या पिढींनी ती परंपरा पाळत आलेल्या आहेत आणि ती परंपरा आहे म्हणून स्वीकारू नका. एखादी गोष्ट तुम्ही ऐकली आहे म्हणून स्वीकारू नका आणि परंपरा आहे म्हणून स्वीकारू नका. कोणीतरी असे सांगितले आहे म्हणून स्वीकारू नका. एखादी गोष्ट पिटकातून म्हणजे एखाद्या ग्रंथातून आली असेल, त्यांनी ग्रंथातून आली आहे म्हणजे त्यांनी दुसऱ्या धार्मिक ग्रंथांवरती बोट दाखवलेलं नाही. ते म्हणतात की स्वतःच्या ग्रंथातून म्हणजे त्यांच्या पिटकातून जरी आली असेल तर त्याच्यावरती विश्वास ठेवू नका आणि स्वीकारू नका. तर्काच्या व न्यायशास्त्राच्या आधारे स्वीकारू नका. बाह्य रूपाचा विचार करून स्वीकारू नका. म्हणजे त्याचं बाह्य रूप अतिसुंदर आहे म्हणून अशी व्यक्ती तिनं केलेली जी वाक्य आहेत ती योग्य असतील म्हणून स्वीकारू नका. तुमच्या मताला अनुकूल आहे असं वाटतं की तुमच्या मनाला चांगलं वाटतंय ही गोष्ट स्वीकारल्यानंतर, ही तुम्हाला अनुकूल वाटते म्हणून स्वीकारू नका. की पुढचा सांगणारा व्यक्ती म्हणजे श्रमण हा आपला गुरु आहे म्हणून स्वीकारू नका. सांगणाऱ्याचे सुंदर रूप आहे म्हणून स्वीकारू नका. मग तुम्ही त्या कधी स्वीकारणार? तर तुम्हाला असा अनुभव येईल की ह्या गोष्टी ह्या अकुशल नाही आहेत, म्हणजे जाणकारांनी प्रशंसा केलेली आहे आणि त्या निर्दोष आहेत आणि तुम्हाला त्या स्वीकारल्या असता तुमच्या दुःखाला त्या कारणीभूत होणार नाहीत. त्यावेळीच अशा गोष्टींचा त्याग करू नका, पण तुम्ही स्वीकारा. म्हणजे लोकांनी जाणकारांनी त्याची तारीफ केल्या, प्रशंसा केल्या आणि त्या गोष्टी स्वीकारल्यानंतर त्या तुमच्या हिताला चांगल्या आहेत आणि त्या निर्दोष आहेत. ज्या गोष्टी तुमच्या तर्काला योग्य प्रमाणात जुळतात तर अशा गोष्टी स्वीकारा आणि त्यातून तुम्हाला ते सुख मिळू शकतं. अशा गोष्टी स्वीकारा. मग कोणत्या गोष्टी स्वीकारायच्या नाहीत? ज्या गोष्टींमुळे तुम्हाला सदोष लागू शकतो, ज्या गोष्टीमधून तुम्हाला दुःख मिळतं, त्यानंतर लोकांनी त्याच्याबद्दल निंदा केलेली आहे आणि ज्या तुमच्या हिताला व सुखाला कारणीभूत ठरतात आणि त्यांची प्रशंसाही कोणी केलेली नाही, अशा गोष्टी स्वीकारू नका. तर त्या गोष्टींचा त्याग करा असं त्यांनी कालामांना उपदेश केलेला आहे. म्हणजे साधा उपदेश आहे की कोणतीही गोष्ट तुमच्या तर्काला आणि तुमच्या सत्याला जर पटत असेल, तुमच्या मनाला पटत असेल तरच स्वीकारा आणि ती जर गोष्ट चुकीची असेल तर स्वीकारू नका. त्यामुळे तुम्हाला दुःखही मिळू शकतं आणि ती जर चांगली असेल आणि लोकांनी सुद्धा त्याची प्रशंसा केली असेल आणि ती तुमच्या तर्काला तुमच्या सत्याला पटत असेल तर ती स्वीकारा असा त्यांनी कालामांना उपदेश केला आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय शंभूराजे.